विद्यार्थी मित्रांनो, आज बलिदान दिवस जवळजवळ 40 दिवस छत्रपती संभाजीराजांचा हाल करण्यात आलं आणि शेवटी त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. तो दिवस आजचा म्हणजे 11 मार्च. विद्यार्थी मित्रांनो, या मोगलशाहीमध्ये छत्रपती शिवरायांच्या सारखा एक ज्योत निर्माण झाली आणि याच ज्योतीनं पृथ्वी स्वराज्य उभं केलं, मराठ्यांचं राज्य निर्माण केलं आणि जवळजवळ 50 वर्ष छत्रपती शिवरायांना 50 वर्ष लाभले आणि या 50 वर्षामध्ये मुघलांना सोडो की पळो करण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. मुघलांना इथं पाय ठेवण्याची सुद्धा ठेवून दिलं नाही आपल्या राजाने. असे हाल या मुघलांचे केले. औरंगजेबनं अनेक लढाया केल्या, अनेक मोहिमा छत्रपती शिवरायांच्या विरोधात केल्या, मात्र त्यामध्ये औरंगजेबला अपयश आलं गेलं. कालांतरानं छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं 3 एप्रिल 1680 आणि मोगलशाहीला औरंगजेबला तर असं वाटलं की आता हे मराठ्यांचं राज्य, हे स्वराज्य आपल्याला सहज ताब्यात येईल. रायगडवर आता आपण जाऊ, हे स्वराज्य आता मुघलांचं होईल अशी स्वप्न पाहू लागला आणि संभाजी महाराजांनी त्यांचं हे स्वप्नच ठेवलं. आणि त्यानंतर 16 जानेवारी 1681 रोजी या मराठी मातीला, या स्वराज्याला दुसरे छत्रपती मिळाले, छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपाने. संभाजी महाराजांना 9 वर्षाचा कार्यकाळ मिळाला. 1681 ते 1689 हा 9 वर्षाचा कार्यकाळ मिळाला. या 9 वर्षामध्ये राजांनी स्वराज्य दुप्पट केलं. अनेक किल्ले स्वराज्यामध्ये सामील केले. मजबूत सैन्यदल उभा केलं, मजबूत आरमार उभा केलं. स्वराज्य कसं मजबूत होईल, आयाभीची कशा रक्षण करता येईल, हे त्यांनी केलं गेलं. शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेव. आता औरंगजेबलाही वाटलं की राजांना मैदानामध्ये आपण पकडू शकत नाही, रणांगणामध्ये त्यांचा पराभव करू शकत नाही. संभाजी महाराजांनी जेवढ्या लढाया खेळल्या त्यामध्ये विजय त्यांना मिळाला गेला आणि म्हणून औरंगजेबनं ठरवलं की राजांना मैदानावरती हवायचं नाही, त्यांना रणांगणावर पकडायचं. आणि ती माणसं शोधायला औरंगजेबनं सुरुवात केली. स्वराज्यामध्ये असे अनेक असतील जे संभाजी महाराजांच्या विरोधात असतील. स्वराज्यामध्ये अशी लोक असतील की ती नाराज असतील आणि त्यांना आता गळा लावणं आवश्यक आहे. आणि मोहीम त्यांनी हाती घेतली आणि 2 मासी त्यांच्या गळाला लागले. तेही जवळचे संभाजीराजांचे मेहुणे, येसुबाईचे सख्खे भाऊ गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के. इथंच संभाजी महाराजांचा घात झाला. मात्र याची कल्पना राजांनाही नव्हती. राजे खेळणा किल्ल्यावरून, म्हणजे आता तो विशालगड, याच खेळण्या किल्ल्यावरून ते पन्हाळावर आले आणि पन्हाळावरून ते तळ कोकणात निघाले होते. युद्धासाठी नाही, लढाईसाठी नाही, तर तेथील सरदारांना एक करण्यासाठी, त्यांना विश्वास देण्यासाठी राजे काही सैनिक घेऊन गेले होते. 400 ते 500 सैन्यदल घेऊन गेले होते. त्यांच्या बरोबर धनाजी, संताजी, खंडोबल्ला, कवी कलश, राया
अशी मोजकीच लोक घेऊन राजे संगमेश्वर ह्या वाड्यामध्ये गेले होते. आणि हीच बातमी गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांनी मुकरब खानला दिली. की संभाजीराजे काही सैनिक घेऊन ते संगमेश्वर मध्ये गेलेले आहेत. पकडण्याची एक चांगली संधी आहे. आणि मुकरब खान त्या तयारीत आला होता. राजांना पकडण्याची 10,000ची फौज उभा केली. राजांचा एक सैनिक किती उभा केलं मुकरब खानला? 10,000चं सैन्य उभा केलं. मग माझा राजा कसा असेल, कसा बलवान असेल आणि केवढी वचक असेल. आणि हाच मुकरब खान ह्या आपल्याच भागातून अनुस्पुरा घाटातून घनदाट जंगलातून संभाजी महाराजांना पकडण्यासाठी गेला. जात असताना जंगलातून जात असताना अनेक संकट आली. अनेक सैनिक पाय घसरून पडायचे, झाडावर आपटायचे, काही दरीत कोसळायचे. घोड्यांची सुद्धा हीच अवस्था होती. तरी मुकरब खान पाठीमागं हलायला तयार नाही, पाठीमागं पाहायला तयार नाही. त्याचं एक लक्ष होतं की संभाजी महाराजांना पकडलं आणि मुघली छावणीमध्ये घेऊन जाणं. आणि त्या दृष्टीने तो पुढे जात होता. कोकणामध्ये गेला, संगमेश्वराच्या 80 मध्ये आला. तेवढ्यात राजांना सुद्धा खबर आली की राजे आपला घात झाला. यवन आपल्या दारात उभं राहिलं, आपल्या 80 उभं राहिलं. चला होता राजे. राजांना सुद्धा आता काय कळलं, काय करावं, कुठं जावं, कशा पद्धतीची रणनीती आखावी. राजांना सुद्धा काही सुचना. कारण का राजांच्या जवळ 200 ते 300 फक्त मावळे होते. तरीही राजा माझा घाबरला नाही. आता इथंच उभारून या यवनांचा पराभव करायचा, त्यांचा मुकाबला करायचा, इथून पाळायचं नाही. राजांच्या जवळ असणारे संताजी असली, धनाजी असली, खंडोबाला असते, विनंती करत होते की राजे तुम्ही रायगडला जा, इथून यांचा मुकाबला आम्ही करतो. तरीही राजे जायला तयार नाही. इथं युद्ध करायचं आहे, ते मीही इथं थांबणार, तुम्हाला इथं एकटं पडू देणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, राजे तापट स्वभावाचे होते. जेव्हा पन्हाळगडावरून छत्रपती शिवाजी महाराज विशालगडाकडे गेले होते, तेव्हा बाजी प्रभूंनी ती खिंड लढवली. गोडखिंड लाख मेली तरी चालते, लाखाचा पोशिंदा इथं जगला पाहिजे, इथं वाचला पाहिजे. आणि तिथून छत्रपती शिवाजी महाराज हे सुखरूप खेळण्या किल्ल्यावर गेले, विशालगडावर गेले. मात्र इथं माझा राजा या मावळ्याला सोडून जाणारा नाही. इथं संभाजी महाराजांचा स्वभाव हा तापट दिसतो आपल्याला. इथं युद्ध करायचं तर तुम्ही आम्ही इथं युद्ध करू, या यवनांचा पराभव करू. आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाला. आणि हे जे यवन आहे, मुकरब खान आहे, इकलास खान आहे, हे चालून आलं गेलं. अल्लाहू अकबर, तीन ते बळ झालं. आणि त्यांना विरोध म्हणून संभाजी राजांचं सैन्य येऊ लागलं. हर हर महादेवच्या किंकाळ्या फुटल्या आणि भीषण युद्ध सुरू झालं गेलं. या संगमेश्वराच्या मातीमध्ये रक्ताचे पाट वाहू लागले. अनेक यवनांच्या कत्तली इथं सुरू झाल्या. तरीही राजे काही ऐकणार. आणि हे मुकरब खानला पाहिलं की राजे रणांगणामध्ये जोपर्यंत आहेत, जोपर्यंत त्यांचे हात चालतात, तोपर्यंत त्यांना आपण पराभूत करू शकणार नाही, त्यांना पकडू शकणार नाही. आणि म्हणून दोरखंड मागवले जातात. दोरखंड आणि साखळदंड मागवले जातात. हेच साखळदंड राजांच्यावर फेकले जातात आणि इथं राजांना पकडलं जातं. साखळदंडामध्ये राजा माझा जखडला जातो. आणि इथं मला असं वाटतं की छत्रपती संभाजी महाराज इथं पकडले गेले आणि मराठ्यांचा राजा इथं कैद झाला. मराठ्यांचा राजा इथं कैद झाला. आता मुकरब खान विचार करू लागला की या स्वराज्यामधून आपल्याला लवकरात लवकर मोगली तळाला जायचं आहे.
आणि म्हणून त्या दृष्टीने तो प्रयत्न करू लागला. जर याच लोकांना, स्वराज्यातील लोकांना समजलं की आपण संभाजीराजाला पकडलेला आहे आणि या मार्गातून जाणार आहे, आपण मुघलांच्या छावणीमध्ये परत जाणार नाही, याची कल्पना मुकरब खानला होती. आणि म्हणून राजांना हिरवे छावले घालण्यात आले, टोपी परिधान करण्यात आली गेली आणि त्यांना घोंगड्यामध्ये बांधलं आणि घोड्याला बांधलं गेलं. आणि लवकरात लवकर रात्रीचा दिवस मुकरब खानला गेला आणि मोगली तळाकडे तो घेण्यास रवाना झाला. जात असताना त्या वाडी वस्तीवरून जात होता. तेथील लोक सुद्धा पाहत होते, मात्र त्या लोकांना माहित नाही की ज्यांचं संरक्षण करणारा राजा आहे तो राजा आपल्या समोरून जात आहे, स्वराज्याचा पोशिंदा आपल्या समोरून जात आहे, हे त्यांनाही माहित नव्हतं. मुघलांची फौज किल्ल्यावरून दिसत होती, जात असताना दिसत होती, सैनिक पाहत होते, मात्र त्या सैनिकांना माहित नाही की ज्यांच्यासाठी आज आपण उभं आहोत तोच राजा तिथून जात आहे, त्यांनाही पाळणं माहित नाही. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश दोघांना पकडलं जातं. दोघांना मोगली इलाक्यामध्ये घेऊन गेलं होतं. कराडच्या पुढे हा तळ होता आणि मुघलांच्या मध्ये सुद्धा तेथील लोकांना सुद्धा संभाजीराजांचं आकर्षण होतं. ते सुद्धा लोक राजांना पाहण्यासाठी आले होते. अरे कसा असेल हा मराठ्यांचा राजा, आई बहिणीचं रक्षण करणारा हा राजा कसा असेल, अरे शिवरायांचा पुत्र, तेजस्वी पुत्र हा कसा असेल, पाहण्यासाठी लोकांची गर्दी उभी होती. एकमेकाच्या डोक्यावर उभारून माझ्या राजाला पाहत होते. काही अशी सुद्धा लोक होती की ते राजांचा विरोध करणारी होती की याच राजानं 9 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला पाय ठेवून दिला नाही, आता मात्र सोडायचं नाही. कोणी यायचं दगड घ्यायचं, माझ्या राजाला मारायचं, कोणी यायचं शेण घ्यायचं ते राजाला मारायचं, कोणी यायचं चिकन घ्यायचं ते माझ्या राजाला मारायचं, कोणी यायचं ते भाला घ्यायचं राजांना टोचायचं. अशी अवस्था माझ्या राजाची केली गेली. आणि पुढे मुघल दरबारामध्ये राजांना घेऊन जातात मुकरब खान. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश दोघांना दरबारामध्ये उभं केलं जातं. औरंगजेब तख्तावर होता. तो राजांना पाहता तख्तावरून तो खाली येतो आणि राजांच्या समोर उभा राहतो, डोळ्यात डोळे घालून पाहतो आणि राजांना म्हणतो, तेच डोळे आहेत, तीच नजर आहे, जब 9 साल का था, जब आगरा में मुझे मिला था. मैंने उससे पूछा था कि मुझे देखकर तुझे डर नहीं लगता. तेव्हा त्या काळामध्ये संभाजी महाराजांनी उत्तर दिलं की आपको लेकर मुझे डर नहीं लगता, लेकिन मुझे देखकर सब डर जाते हैं. खामोश खामोश सम्रा, अब हम दिखाएंगे कि हमारी ताकत क्या होती है, अब हम दिखाएंगे कि सजा किस प्रकार की होती है. इस 9 साल में मुझे कभी भी ठंडक नहीं पहुंचने दी इस कापर ने, लेकिन अब हम दिखाएंगे. आणि तोच गुडघे टेकून अल्लाहला आभार मानण्यासाठी तो गुरनिसात करतो. हे दुष्ट राजे पाहतात. राजे मोगली दरबारामध्ये आहेत, मोगली जो तळ आहे या तळावर उभारलेले आहेत आणि हे दृश्य पाहून कवी कलशाला राजे म्हणतात की कवी कलश सुस्ती का एखादी कविता. तेव्हा कवी कलश म्हणतात, अहो राजे मुघलाच्या दरबारामध्ये आपण आहोत, मृत्यूच्या तोंडात राजे आपण आहोत आणि तुम्हाला कविता सुचते. राजांच्या चेहऱ्यावर भय नाही, राजांच्या चेहऱ्यावर भीती नाही, एक उत्साह होता. पुन्हा राजे ओरडतात की कलश सुचते का एखादी कविता. कलश ही मागं हटायला तयार नाहीत. हा राजे सुचते, राजान तुम हौसला खून
अर्थ असा राजा विद्यार्थी मित्रांनो की राजा तुमचा काय तो पराक्रम, राजे तुमचा काय तो पराक्रम, काय तेजस्वी रूप. आणि हे पाहून औरंगजेब आपलं तख्त सोडून तुमच्या समोर नतमस्तक झाला. खामोश कलश, अब हम दिखाएंगे की सजा क्या होती है. आणि इथून राजांच्या सजेचा आलम इथं सुरू होतो. औरंगजेब म्हणू लागतो की इसकी आंखें हमें निकाल देनी है, इसके हाथ तोड़ने हैं. आणि इथून पुढे राजांच्या सजेचा आलम इथं सुरू होतो. आणि पहिली सजा राजांना दिली जाते की राजांचे डोळे काढा. औरंगजेबची आज्ञा त्या ठिकाणी येते. संभा की आंखें निकाल लो. आणि त्याच दृष्टीनं एक हस्ती दोन्ही हातामध्ये सया घेऊन तिथं उभा राहतो. लाल 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 बुंद अशा सया होत्या. राजांच्या समोर तो हस्ती येतो जवळ येतो. राजांच्या डोळ्यासमोर ही लाल सई घेऊन उभा राहतो. राजे डोळे उघडतात, बंद करतात. राजांच्या डोळ्यासमोर मा साहेब उभा राहतात. राजांच्या डोळ्यासमोर आबासाहेब उभा राहतात. राजांच्या डोळ्यासमोर शिवरायांनी उभा केलेलं स्वराज्य उभा राहतं. राजे डोळे उघडतात. तो हस्ती दोन्ही सया ज्या लाल झाल्या होत्या त्यातून धूर येणारा होत्या त्या सर्व दिशा राजांचे डोळे घातले जातात. आत 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 जातात. सर्व आवाज येतो. त्याच वेगाने त्या सया बाहेर काढल्या जातात. राजांच्या खोपड्या फक्त राहतात. याच खोपड्यातून पांढरा धूर येताना दिसतो. इथं महाराष्ट्राचा राजा, स्वराज्याचा राजा, या मराठी मुलकाचा राजा इथं आंधळा झाला. मराठ्यांचा राजा इथं आंधळा झाला. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्या पायामध्ये जर काटा जरी घुसला तर 5 दिवस पाय खाली ठेवत नाही. राजांच्या डोळ्यामध्ये लाल सया गेल्या. काय झाल्या असतील यांना आणि मुलासाठी, कशासाठी? तुमच्या आमच्यासाठी, या स्वराज्यासाठी. काही दिवस जातात, दुसरी आज्ञा त्या ठिकाणी येते की इसकी जबान काढ दो. आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू होतो. काही सैनिक येतात, राजांच्या पायाला धरतात. काही सैनिक येतात, राजांच्या हाताला धरतात. काही सैनिक राजांच्या डोक्याला धरतात. जबडा उघडण्याचा प्रयत्न केला जातो. जबडा काही उघडेना. एक सैनिक येतो, राजाच्या पाठीमागे मारतो. एक सैनिक येतो, कानावर जोरदार मारतो. एक सैनिक येतो, राजांच्या नाकावर मारतो. तरीही जबडा काही उघडेना. अरे कसा उघडेल? वाघाच्या जबड्यात घालून हात मोजणारी ही जात म्हणजे मराठा, म्हणजे छावा. जबडा काही उघडेना. आता प्रयत्न करून झाले. एक सैनिक त्या ठिकाणी येतो, राजांचं नाक दाबतो. राजांना सुद्धा आता काही सुचेना. श्वास घ्यायला अडचण झाली गेली. त्यावेळेस राजांचा जबडा उघडतो. राजांच्या समोर एक हत्ती होता, सांशी घेऊन होता. राजांच्या बंगल्याला सुद्धा एक सैनिक होता, हातामध्ये शमशेर घेऊन होता, तलवार घेऊन होता. जबडा उघडला. राजांच्या तोंडामध्ये ती सांशी घालण्यात आली. जीभ पकडली गेली, बाहेर काढण्यात आली. तेवढ्यात शमशेर चालली. ती जीभ इवळत खाली पडली. त्या जिभेला सुद्धा अनाथ झाल्यासारखं वाटलं. याच जिभेला हर हर महादेवच्या गर्जना केल्या. याच जिभेला मासाहेब, आईसाहेब, आबासाहेब ही नावं पुकारली गेली. मावळ्यांना सुद्धा संदेश याच जिभेला दिले गेले. हीच जीभ आज अनाथ झाली, पोरकी झाली. राजांच्या तोंडून रक्ताचा अभिषेक जसा घातला जातो तशी अवस्था माझ्या राजाची झाली.
आणि इथं मराठ्यांचा राजा मुका झाला, इथं मराठ्यांचा राजा मुका झाला. त्यानंतर वेगवेगळी सजा राजांना झाली, राजांची नखं काढण्यात आली, राजांचं चमडं सोललं गेलं. जसं बोकडाचं चमडं सोललं जातं तसे माझ्या राजाची अवस्था केली. मिठाचं पाणी ओतलं गेलं. जवळजवळ 40 दिवस राजांच्यावर अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार करण्यात आला. आणि शेवटची आज्ञा दिली जाते की संभाजीराजाचं शिर मस्तक वेगळं करा, शिर कलम करा. गुरुगुरु त्या स्तंभाला राजांना बांधलं जातं. आज्ञा होते की शिर कलम करा. राजांचं शिर कलम केलं जातं. इथं मला म्हणावं वाटतं की पाहून शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला. आणि तुमच्यासाठी, आमच्यासाठी, या स्वराज्यासाठी, या मुलखासाठी शंभू बाळ अमर झाला, शंभू बाळ अमर झाला. औरंगजेब हे पाहून थक्क झाला. त्यालाही काही दिसेना. विजय होऊन सुद्धा पराभूत झाल्यासारखी स्थिती या औरंगजेबाची झाली. हमने उसके हाथ काट दिए लेकिन हाथ उसने फैलाई नहीं. हमने उसकी आंखें निकाली लेकिन उसकी आंखें झुकी नहीं. हमने पैर काट लिए लेकिन घुटनों टेके नहीं. हमने गर्दन छाट ली लेकिन उसकी गर्दन झुकी नहीं. सचमुच ही वह छावा है, सचमुच ही वह शेर का छावा है. आणि शेवटी मला असं म्हणावं वाटतं, देश धर्म पर मिटने वाला, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. परम प्रतापी, परम महापराक्रमी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. मित्रांनो, शिवरायांच्या स्वराज्यासाठी राजांनी बलिदान दिलं. त्याच छाव्यासाठी आता आपण मोठीने घोषणा द्यायची आहे. इथं आवाज देशमुख हायस्कूलच्या मुलांचा येतो की तेजस मध्ये वरती बसलेल्या मुलांचा आवाज येतो हे मला पाहायचं आहे. 2-1 हात असा वर करायचा. प्रौढ प्रताप मल्हार, क्षत्रिय गोदश, राजाधिराज, योगीराज, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की.